आत्मवंदन सगळ्यांचं खूप हृदयापासून आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे. सगळ्या जे आपले पूर्वज आहेत, आपले गुरु आहेत आणि जे सगळे एंजल्स आपल्यासोबत आहेत, त्या सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते, सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण ध्यान आणि रेकीसारख्या साधना करत असतात ना, ग्राउंडिंग करतोय ह्याचं आपण लक्ष ठेवायचं की आपण ग्राउंडिंग करतोय का. या आधी पण मी आपल्या सगळ्यांना बऱ्याचदा सांगितलंय, ग्राउंडिंग म्हणजे आपण जितकं आपल्या जमिनीच्या मातीच्या संपर्कात येतो तितका आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण आपण जेव्हा जमिनीशी मातीशी उघड्या पायाने जोडले जातो तेव्हा आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे आणि जमिनीची जी ऊर्जा आहे त्यांची देवाणघेवाण होते. साध्या सरळ शब्दात बोलायचं झालं तर जसं आपण एखाद्या माणसाला भेटतो, त्याच्याशी बोलतो, आपले विचार त्याला सांगतो, त्याच्या दोन गोष्टी आपण ऐकतो. कदाचित त्या गोष्टी कदाचित थोड्या आपल्या विचारांमध्ये मतभेद असतील, पण आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा आपण काय करतो, तर ह्या विचारांची देवाणघेवाण करतो. म्हणजे ऊर्जा आपण ट्रान्सफर करतो एकमेकांना, एकमेकांसोबत ऊर्जेची देवाणघेवाण करतो खरं तर. कारण त्या माणसाने जर मला काही चार गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये काही भाव उत्पन्न झाले, त्या माणसाने त्याचं दुःख मला सांगितलं आणि मला त्याच्यामुळे वाईट वाटलं मनामध्ये, तर हे जे भाव उत्पन्न होत आहेत, मला वाईट वाटणं, मला दुःख होणं, हे म्हणजे काय की माझ्या मनामध्ये त्या माणसाचा जे विचार आहेत, त्याचे जे प्रभाव आहे, तो माझ्या सगळ्या ओरावर पडतोय. जर मी त्याचं बोलणं ऐकून माझा चांगला मूड असेल आणि एकदमच मला वाईट वाटत असेल, तर अशा वेळी समजायचं की माझ्या ऊर्जेवर त्याचा परिणाम होतोय. माझी ऊर्जा कुठेतरी खाली थोडी गेली, कारण मला दुःख वाटतंय. आता दुःख वाटण्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. दुःख वाटणं, एखाद्या माणसाची प्रगती बघून जर दुःख होत असेल तर त्याला आपण म्हणतो मत्सर, द्वेष, असं त्याला आपण नावं दिलेली आहेत आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या समाजात. एखाद्या माणसाचं दुःख ऐकल्यावर दुःख होणं, ह्याचा अर्थ त्या माणसाशी कुठेतरी आपल्या प्रेम आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माया वाटते. हे एक प्रकारचं दुःख झालं. आणि कुणाची तरी अशी बातमी ऐकली, कुणी गेल्यानंतर असं आपल्याला त्याचं वाईट वाटणं, ह्याचा अर्थ तेच आहे की आपल्याला त्या माणसाबद्दल एक प्रकारचं प्रेम आहे किंवा होतं. ती व्यक्ती गेल्यानंतर जर आपल्याला ऐकल्यावर दुःख वाटत असेल, तर म्हणजे दुःखाचे अनेक प्रकार आहेत. कशामुळे दुःख होत आहे? शेजारच्या माणसाकडे भरपूर पैसा आहे म्हणून जर कुणाला दुःख होत असेल तर तो द्वेष झाला, मत्सर झाला. असे अनेक आपण त्याला नावं दिलेली आहेत. पण आपण जेव्हा एकमेकांचे बोलणं ऐकल्यानंतर, एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर जर आपली ऊर्जा खाली जात असेल आणि अशी कुठली व्यक्ती जिच्याशी बोलल्यानंतर आपल्याला एकदम ताजंतवानं, आपलं सगळं दुःख विसरल्यासारखं वाटत असेल, त्या क्षणापुरतं का होईना, त्या व्यक्तीला नुसतं मन मोकळं केलं आणि त्या व्यक्तीने व्यवस्थित ठीक आहे ठीक आहे असं समजून ऐकून जरी घेतलं आपलं बोलणं, तरी सुद्धा आपलं हिलिंग होत असतं. हिलिंग होतं म्हणजे काय, आपल्याला उपचार मिळत असतो मानसिक. आपण मानसिक लेवलवर, स्तरावर आपण शांत होतो जेव्हा आपलं बोलणं कुणी ऐकलं आणि त्याला चांगला प्रतिसाद दिला. जर मी माझं काही सांगायला गेले आणि समोरचा व्यक्ती माझं ऐकून घेतोय पण मलाच दोष देतोय की "नाही, तू असं करायला नको होतं, झाली असेल चूक, पण समजा मलाच जर परत दोष दिला गेला, तुझीच चूक आहे, तू असं करायलाच नको होतं मुळात", हे ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं ठीक आहे, माझी चूक झालीये, पण आता किमान थोड्या वेळापुरतं का होईना कुणीतरी मला सहानुभूती द्यावी, मला कुणीतरी म्हणावं ठीक आहे, झालेलं झालं, अशी आपली अपेक्षा असते बऱ्याचदा. पण तसं न होता जेव्हा समोरची व्यक्ती अजून चार गोष्टी त्याच्यावर ऐकवते, तेव्हा आपल्याला असं वाटतं ह्याला काही सांगायलाच नको याच्या पुढे, असं होतं ना. तर हे जे आहेत ह्या गोष्टी की एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण काय प्रकारे सांगतो आणि ते सांगण्यानी माझं दुःख वाढतंय, कमी होतंय, माझी ऊर्जेमध्ये काय फरक पडतोय, हे सगळं म्हणजे काय की आपण रोज एनर्जी एक्सचेंज करतो, आपण रोज ऊर्जेची देवाणघेवाण करतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे अनुभव येतात त्यातून आपण शिकत जातो की हा व्यक्ती असाच आहे. ह्याच्याशी जर काही बोलायला गेलं, माझं मन मोकळं करायला गेलं, तर मला त्याचा त्रास होतो. किंवा ही व्यक्ती माझ्या जवळ आल्यानंतर नेहमी तिचं गाऱ्हाणं सांगून मी चांगल्या ऊर्जेमध्ये असेल तर मी खाली जाते, माझे व्हायब्रेशन स्लो होतात. तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर मला कुणी येऊन सांगितलं चार गोष्टी, तर त्या व्यक्तीबद्दल असणारं माझं चांगलं मत हे पण माझं बदलतं आणि त्या व्यक्तीला मी हिच्या डोळ्यातनं, ह्या व्यक्तीच्या डोळ्यातनं बघायला सुरुवात करते. कारण ह्यांचं असं मत आहे की ती तिसरी व्यक्ती चांगली नाहीये, त्यामुळे माझ्या पण डोळ्यामध्ये तशीच त्या व्यक्तीची इमेज बसते. म्हणून जरी आपण ज्यांच्यासोबत असतो हे आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करत असतात. म्हणूनच आपल्याकडे सत्संगाला खूप महत्व आहे.
आपले जे सगळे संत वगैरे सांगायचे ह्याच्याकरताच सांगायचे की सत्संग, चांगला संघ असणं फार गरजेचं आहे. कारण ज्या लोकांबरोबर आपण घरामध्ये राहतो, ऑफिसमध्ये राहतो, समाजात राहतो, जी लोक आपल्या रोजच्या संपर्कात येतात, त्या प्रत्येकाचा 100% आपल्यावर परिणाम होतच असतो. त्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याला जपायचंय ना आपल्या मनाला. कारण शरीर जे आहे हे सगळं मनानुसारच काम करत असतं. मी जर आत्ता म्हणायला लागले माझ्या विटॅमिन लेवल कमी झालीये, मला हा त्रास, मला माझ्या आईला शुगर आहे, माझ्या वडिलांना शुगर आहे, मला होणारच. हे जर माइंडसेट, ही मानसिकता घेऊन मी जगत असेल, तर शरीर ते ऍक्सेप्ट करतं आणि शरीर त्याप्रमाणेच आपलं प्रतिसाद द्यायला लागतं. आणि खरोखर मग त्या व्यक्तीला काही सगळं चांगलं असताना सुद्धा डायबिटीस डिटेक्ट होतं. तर हे उदाहरणं खूप आहेत आपल्या जवळ, आपण ऐकली असतील, बघितली असतील आजूबाजूला. म्हणजेच काय की मनाचा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम आहे. त्यामुळं शरीराला तर जपलंच पाहिजे, कारण ह्या शरीरामुळे आपण इथं सगळा अनुभव घेतो. पण त्यासोबत आपल्या मनाला पण आपण रोजच्या रोज क्लिनिंग केलं पाहिजे. त्या मनाचं, आपण ज्या लोकांच्या संपर्कात राहतोय त्या लोकांना आपण जर टाळू शकत नाहीयेत, त्यांचे विचार बदलू शकत नाहीयेत, घरातले असले तरी, तर अशा वेळी किमान अशा कुठल्या तरी संतांचं एखादं चरित्र युट्यूबवर जाऊन, कुठल्या तरी एखाद्या अशा मोटिवेशनल स्पीकर जो आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला ते ऐकल्याने बरं वाटतं. किती आपण चुकले असू दे आयुष्यात, पण त्या व्यक्तीचं ऐकल्यानंतर मला समाधान वाटतं, शांत वाटतं, आणि असं वाटतं की मी खूप छान आहे. असं ज्या क्षणाला वाटतं कुणाचं तरी ऐकून, त्या व्यक्तीच्या संपर्कात राहणं सगळ्यात सुंदर आहे. मग काही असू दे, अशा वेळी जर कुणी 10 गोष्टी आपल्याला दोष देत असेल, तुझ्यामुळेच असं झालं, तुझीच चूक आहे, असं झालं, निघून जायचं तिथून. पहिली गोष्ट करायची, निघून जायचं त्या त्या व्यक्तीपासून, त्या संपर्कातून थोडं बाहेर जायचं, मोबाईल लावायचा आणि अशी गोष्ट ऐकायची जी आपल्या मनाला चांगलं अ, आनंद देती, समाधान देती. तर ह्यासाठीच मी आधी पण सांगायचे, अशी कुठलीही ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल, अशी कुठलीही लोक असतील, तर त्यांना टाळणं शक्य नाहीये, त्यांना बदलणं शक्य नाहीये. मग आपण काय करायचंय, कुणाला बदलायचंय, कुणावर लक्ष द्यायचंय? स्वतःवर. दॅट इज द ओनली थिंग वी कॅन डू. आपण फक्त तेवढी एकच गोष्ट आपल्या हातात आहे, तेवढा एकच चॉईस, एक पर्याय, की आपण स्वतःवर लक्ष द्यायचं. त्यांना जाऊन मी बदलते आता, मी या व्यक्तीला जाऊन भाषण देते एवढं मोठं, बदलायचं शक्य नाहीये. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या मनात येत नाही की मला आता काहीतरी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. त्यामुळे कुणालाही बदलायच्या भानगडीत पडायचं नाही. स्वतःवर लक्ष द्यायचं की मी मला कसं शांत ठेवू. कारण ती परीक्षा पास होण्यासाठी आपण हे सगळं भोगत असतो. कारण ही लोक बदलणार नाहीयेत, जाणार नाहीयेत आपल्या आयुष्यातून, आहे तशीच आहेत. मग आपल्याला हे सगळं सहन करायचंय, हे सगळ्या परीक्षेतून जायचंय, म्हणूनच आपण जिथं आहोत तिथं आहोत, हे आधी सगळ्यात पहिल्यांदा स्वीकार करायचं. त्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी, पास होण्यासाठी मी काय करू शकते, मी कुठले कुठले पर्याय माझ्याकडे आहेत. तर सगळ्यात छान आभार मानायचे त्या मोबाईलचे, जो आपल्याकडे आहे त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा. दासबोधाची युट्यूबवर भरपूर प्रवचनं अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये सगळं हेच सांगितलंय ना. रामदास स्वामींनी सगळ्यांना हेच सांगितलंय की मन तुमचं म्हणजे किती विचार उत्पन्न करतं, त्याच्यातून आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो, आणि ते कसं आपण टाळू शकतो, कसं त्याला नियंत्रण करू शकतो, कसं त्याला गोंजारून प्रेम करून त्याच्यावर एक प्रकारचा कंट्रोल आणू शकतो. तर ह्याच गोष्टी आपल्याला संत चरित्रातून बघायला मिळतात. तर अशी अनेक चरित्र आहेत, तुकाराम महाराजांच्या गाथा आहेत, तर त्या आपण युट्यूबवर आज नशिबाने अशी खूप लोक आहेत ज्यांनी इतकं सुंदर नुसतं वाचन जर आपण करायला लागलो पण त्याचा अर्थ समजत नाहीये, तर मी सगळ्यांना एक विनंती करेन, सजेस्ट करेन की त्यापेक्षा युट्यूबवर जायचं, त्या प्रवचनांची ऑडिओ ऐका, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, आणि ते उदाहरणासहित समजून पण सांगतात. तर अशी प्रवचन ऐका की ज्याच्यातून काहीतरी आपलं मन शांत होईल, आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. तर हा सगळ्यात सोपा पर्याय आहे. ते पुस्तक वाचत घरी जर आपण दासबोध वाचू, जर कळत असेल तर खूपच छान आहे. पण समजा काही गोष्टी आपल्या लक्षात येत नसेल, तर सगळ्यात सोपा उपाय, अम, ह्याच्यावर युट्यूबवर दासबोधाची खूप प्रवचनं आहेत, चांगल्या चांगल्या हुशार विद्वान लोकांकडून, ती ऐकायची. त्यानंतर ज्ञानेश्वरी असेल, आणि गीतेचे तर बरेच जण क्लास करतात, पण गीतेचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे मला वाटतं. संस्कृत, मला गीता 15-18 अध्याय पूर्ण तोंडपाठ तोंडपाठ आहेत असं आहे, पण मला अर्थच माहित नाहीये. तर त्या गीतेत काय सांगितलं हेच मला नाही कळलं, तर ती तोंडपाठ असून काय उपयोग आहे. त्यामुळे अर्थ समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळेजण मराठी भाषेमध्ये आपण आहोत,
आणि इतकं समृद्ध अशी कुठलीच राज्य नाहीये ज्या राज्यात एवढे संत होऊन गेले. गाडगे बाबांचे सुद्धा विचार, सगळ्याच महापुरुषांचे संतांचे विचार आपल्याला युट्यूबवर अवेलेबल आहेत. तर ह्या युट्यूबचा असा फायदा करून घ्या, ज्याच्याकडून आपलं अंतःकरण शुद्धी व्हायला मदत होईल. आणि शक्तिशाली, मी शक्तिशाली आत्मा आहे, हे जे बीके शिवानी सांगतात, हे आपल्याला ते ऐकल्यावर कळेल की का मी शक्तिशाली आहे आणि का माझ्यामध्ये ताकद आहे, की कुठल्याही डार्क, अंधाऱ्या अशा ऊर्जेला मी सहज सामना करू शकते. अंधारी ऊर्जा म्हणजे अशा प्रवृत्ती ज्या आपल्या आजूबाजूला आहेत. तर तो काही खरा राक्षस असा कोणी नाहीये. खरेखुरे आत्मे, प्रेतात्मे हे जे दाखवतात हे असं काही नाहीये. तर ही खरी प्रवृत्ती आहे माणसाची, की जिथं आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि त्यामुळं त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला राहायचंय. आणि हीच आपली परीक्षा, यालाच भोग म्हणतात, कर्मभोग असेल काय जे म्हणतात, की कर्म आहेत तुमची म्हणून तुम्हाला हे भोग नशिबाला आलेत, असं जे लोक सांगतात वेगवेगळ्या भाषेमध्ये. तर जे काही असेल तर ते हेच आहे, की जिवंतपणे आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवत जातो आयुष्यामध्ये. तर त्यातनं पार होण्यासाठी आपल्याला हे संत असतील, हे त्यांनी खूप लिहून ठेवले आपल्यासाठी. तर त्याचा आपण सगळेजण फायदा करून घेऊ. ज्यांना ज्यांना जे आवडतं, ज्यांचं कुणाला आपल्याला पटतं, ते रोज गेलं पाहिजे. पण आपण शरीराला जेवतो तसं मनाचं ते भोजन आहे, आणि ते जायलाच पाहिजे. नाही तर 2 दिवस नाही ऐका तुम्ही, तिसऱ्या दिवशी जर घरात असं काही घडलं, कोणी काही बोललं, तर आपलं सगळी ऊर्जा खाली गेलेली असते, आपण निराशेत जातो लगेचच. त्यामुळे रोजच्या रोज हे ऐकून 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 एक दिवस असा येईल की मग आपल्याला ते ते ज्ञान यायला लागेल आतूनच, की आता मला ही व्यक्ती समोर आल्यावर मला कसं वागायचंय, कसं स्वतःला प्रोटेक्शन मध्ये ठेवायचं. ठीक आहे, तर ह्याच नोटवर आपण आजचं आपलं ध्यान सुरुवात करू. आणि एक फक्त सांगायचंय, सुनैना ताई आले ना, तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता आज, तो मी सगळ्यांसाठीच सांगते. मी पूर्ण ऑडिओ ऐकला नाही सुनैना तुमचा, नंतर ऐकते पूर्ण. तर त्यांना इथं सहस्राराला ध्यान लावल्यानंतर इथल्या भागामध्ये थोडंसं सुई टोचल्यासारखं असं असं जाणवतंय. तर हे मला पण होतं. आणि अजून कोणाला होत असेल तर ते घाबरू नका, कारण ह्याचं ऍक्टिव्हेशन होतंय, हे जागृत होतंय सहस्रार चक्र. जेव्हा ऊर्जा, आपण इथं लक्ष द्यायला लागतो. आता लक्ष देताना काही जणांना जर समजा हा भाग जाणवत नसेल, आपला उजवा हात घ्यायचा, इथं हलका ठेवायचा असा, आणि 2 मिनिटं त्याचा असं किंवा थोडंसं टॅप 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 करायचं असं असं. आणि मग हात खाली घ्यायचा, आणि जिथं आत्ता आपण स्पर्श केलाय तो भाग मग आपल्याला जाणवायला लागेल. मग तिथं लक्ष द्यायचं. आणि असं आपण जेव्हा करायला लागतो, तेव्हा इथं तुम्हाला हालचाल जाणवेल, मुंग्या चालल्यासारखं. इथं अशी 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 हालचाल अशी, असं असं होतं ना, काहीतरी माझ्या केसात आहे का काय असं वाटतं ना, त्याप्रमाणे असं जाणवतं. मला इथे खूप व्हायचं, अजून पण होतं ते. तर ह्याचा अर्थ काय, ती ऊर्जा इथून प्रवेश करते. तर हा तुमचा बिलकुल, तुम्ही मला विचारलं तर मला असं वाटतं का खरंच होतं, तर ते खरंच होतं. ते अगदी तुम्ही जे विचारलं ना तो प्रश्न, तर हा सगळ्यांना मी सांगते की जर असं काही जाणवत असेल इथं तर होऊ द्या. ह्याचा अर्थ ती जागा जी आहे ती ऍक्टिव्ह व्हायला लागली. आणि मग तुम्हाला वेगवेगळे मेसेजेस येणं, हे सगळं समजायला लागेल. आणि आपण म्हणतो की थर्ड आय म्हणजे हा पार्ट आहे. खरं तर थर्ड आय म्हणजे हे, आणि मागचा भाग, ह्याच्या बरोबर मागचा भाग, ह्याच्या मध्ये, ह्या दोन्हीच्या मध्ये आतमध्ये एक ग्लँड म्हणजे ग्रंथी असते, पिनियल ग्लँड असं त्याला म्हणतात. तर खरं जर ते म्हणजे थर्ड आय, आज्ञाचक्र असतं आपलं. आपण जेव्हा इथं लक्ष द्यायला लागतो तेव्हा ती ऊर्जा त्या ग्रंथीला मिळायला लागते. आणि तसं बघायला गेलं सायन्सच्या किंवा ह्याच्या दृष्टीने, शरीराच्या दृष्टीने, तर ती ग्रंथी जी असते ती ऊर्जा मिळून मिळून जागी व्हायला लागते. आणि मग ती जेव्हा एकदा जागृत होते, त्याला ऊर्जा मिळाल्यानंतर, तेव्हा आपले इंट्युशन वाढतात. मग लोकांना स्वप्न पडायला लागतात, पुढं काय होतं ते कळायला लागतं. असे बरेच अनुभव यायला लागतात जे मी आता सगळे सांगू शकत नाही. पण जे आज्ञाचक्र म्हणजे तिसरा नेत्र ओपन झाल्यानंतर, जी लोक ध्यानाने, असं होतं बऱ्याच जणांना, तर ते ते अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे यायला लागतात. की कलर दिसणं, किंवा आपले अंतर्मनाचे संदेश, इंट्युशन पॉवर वाढणं मोठ्या प्रमाणावर, काही भविष्यातल्या गोष्टी आधीच समजणं, हे सगळं आपल्याला त्यानंतर, आणि असे बरेच अनुभव सुरू होतात यायला. आणि अजून एक त्यांनी छान प्रश्न विचारला की मला पांढरा रंग असा काही दिसत नाही, पण हे आणि हे मागचा भाग आणि हे खूप जास्त व्हायब्रेशन मला जाणवतात, असं काहीतरी ओढल्यासारखं, काहीतरी असे स्पर्श झाल्यासारखं, जे अगदी कॉमन आहे.
तर तुम्हाला हा असं उगाच होत नाहीये, हा अनुभव येतोच जेव्हा आपलं हे जागृत व्हायला लागतं. ऊर्जा सगळी इथं जमा व्हायला लागलीये ध्यानाला बसल्यानंतर. आणि हे जेव्हा होतं, काही जणांना प्रकाश दिसतो, जसा शीला त्यांना त्या दिवशी दिसला. तर प्रकाश तर मला अजून कधीही मला दिसला नाही. एकदाच फक्त असं हलकं फ्लॅश झालं होतं. पण असं कंपल्सरी नाहीये की ध्यानाला बसल्यावर तुम्ही आज्ञाचक्राला प्रकाश दिसलाच तरच तुम्ही ध्यान, असं अजिबात नाहीये. आपल्या संस्थेचे जे ज्यांनी संस्था सुरू केली, पत्रीजी, आपले पितामह ब्रह्मर्षी, त्यांना कधीच असे अनुभव आले नाहीत. पण ते खूप पुढे गेलेले होते साधनेमध्ये. तर हे प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. काही जणांना दिसतं कलर, काही जणांना ऐकू येतं, काही जणांना इंट्युशन चांगले असतात. तर असे 3-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. अ, तर हे अशा गोष्टी आहेत. तर जर इथं नाही दिसत असेल तर कदाचित तुमची इंट्युशन पॉवर वाढलेली तुम्हाला जाणवेल. स्वप्न पडायला लागतील भरपूर. स्वप्नांमध्ये अनेक गोष्टी दिसायला लागतील वेगवेगळी. पहिलं काही स्वप्नांना अर्थ नाही, कुठलंही स्वप्न काही कशालाही जोडलेलं आहे असं पण होईल. हळूहळू त्या स्वप्नांमध्ये स्पष्टता यायला लागेल. काही गोष्टी दिसतील स्वप्नांमध्ये. तर काय स्वप्न पडले लिहून ठेवा, कारण त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळतं. तर हे हळूहळू तुम्हाला सरावानी होईल. आणि आपले विचार काय सांगतात त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, कारण इंट्युशन आपले वाढतात जेव्हा आपण आज्ञाचक्राला ध्यान लावायला सुरू करतो तेव्हा. तर आपल्या विचारांवर लक्ष ठेवायचं. आणि हे इथं पण जाणवत असेल ना तर अजूनच चांगलंय, कारण खरं तर हा जो भाग आहे ह्याच्या मागचा, हा जागृत व्हायला लागतो. व्हायब्रेशन जाणवायला लागतात तिथं. तर ह्याचा अर्थ तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात. ठीक आहे. तर अजून कोणाला असं होत असेल तर घाबरून जाऊ नका की मला इथं असं हे होतंय. असं हे अगदी नॉर्मल आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. आपण ध्यानाला बसल्यानंतर जेव्हा आपण आपलं ध्यान सुरू करू तेव्हा कदाचित बऱ्याच जणांची दृष्टी आपोआपच आपल्या तिसऱ्या नेत्रावर जात असेल, म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये. तर जे काही आपलं नैसर्गिक नॅचरली जे काही होतंय ते होऊ द्या. त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा किंवा आपण फोर्सफुली काही बदल करायचा नाही. आणि जसं होतंय तसंच होऊ द्यायचं, अगदी सहज आणि नैसर्गिकरित्या. कारण ही जी प्रोसेस आहे, हे जे आपण ध्यान लावतोय, हे सगळं अं, ब्रह्मांडाच्या आपण शरण जाऊन करायचं, परमात्म्याच्या शरण जाऊन करायचं. आणि पूर्ण विश्वासाने करायचं. जे होतंय ते सगळं चांगल्यासाठी आणि योग्यच होतंय. आपले सगळेजण आपण आपल्या सगळेजण आपल्या गुरूंचे आणि परमात्म्याचे सगळ्यात आधी आभार व्यक्त करू. दिवसभर आपण ज्या ज्या गोष्टी आज अनुभवल्यात, सुख असेल, दुःख असेल, कुठलेही अजून भाव असतील, त्या सगळ्यासाठी आपण सगळ्यात आधी आभार व्यक्त करू. या परम चैतन्याचे, परम तत्वाचे, ईश्वरी तत्वाचे, आपल्या गुरूंचे, आपल्या पूर्वजांचे, ज्यांचं रक्त आपल्यामध्ये आहे, त्यांचा डीएनए आपल्यामध्ये आहे. ही सूक्ष्म रूपाने आपले गुरु आपल्यासोबत सतत आहेत. त्यामुळे आपल्या गुरूंचे हृदयातून आभार व्यक्त करू. आपल्या पाठीला अगदी आराम देऊन सगळं लक्ष आपलं 100% आपला फोकस, आपलं लक्ष आत्ताच्या या वर्तमान क्षणामध्ये केंद्रित करू. मी या क्षणाला केवळ शरीर नसून एक शुद्ध चेतना, एक आत्मा आहे. मला आत्ता भूतकाळ आणि भविष्यकाळ नाहीये. मी केवळ आणि केवळ ह्या क्षणाला वर्तमान क्षणामध्ये आहे. आत्ताच्या या क्षणामध्ये आहे. आणि आजचं ध्यान माझ्या सर्वोत्तम हिताचं आणि सृष्टीच्या हिताचं होईल.
सगळ्यात आधी एक दीर्घ श्वास, नाकातून मोठा श्वास आपल्या पोटामध्ये सगळी हवा भरून घेऊ. फुग्याप्रमाणे आपलं पोट फुगवून भरपूर हवा आपल्या पोटामध्ये जाऊ दे जितकी शक्य आहे. आणि मग अगदी सावकाश तोंडाने ही हवा हळूहळू जाणीवपूर्वक बाहेर सोडायची. आणि स्वतःच्या शरीराला प्रत्येक जाणाऱ्या श्वासातून रिलॅक्स करत जायचं. अगदी शांत, स्थिर. आदेश द्यायचा आपल्या संपूर्ण शरीराला, पूर्णपणे माझ्या मनाच्या आणि चेतनेच्या ऊर्जेला एकरूप होऊन जा. अजून एक मोठा श्वास आपल्या नाकातून, पोटामध्ये हवा भरून सोडताना तोंडाने सगळी हवा बाहेर. रिलॅक्स, स्थिर, शांत. सगळं शरीर आपल्याला जाणवलं पाहिजे, आपल्या मस्तकापासून तळपायापर्यंत. शिथिल सोडायचे, सैल आपले खांदे, मान, पाय, हात सगळं सैल सर, सहज, नैसर्गिक. अगदी आपले शरीराचे सगळे अवयव. आपण ज्या खोलीमध्ये बसलोय, घराच्या ज्या भागामध्ये, त्या खोलीचा अनुभव करू बंद डोळ्यांनी. आपल्या चेहऱ्याला, हाताला त्या खोलीतली हवा स्पर्श करतीये, जाणीव होतीये का बघू. आपल्या हातांना हवेचा स्पर्श जाणवतोय का. आपले दोन्ही हात आता आपल्या छातीवर दोन्ही बाजूला ठेवायचे. उजवा हात उजव्या बाजूला, डावा हात डाव्या बाजूला. मोठे 2 श्वास घ्यायचे. श्वास घेताना आणि सोडताना सगळं लक्ष श्वासांवर. पूर्ण श्वास आत जातोय, छाती हलती आपली श्वासांमुळं, पुढे मागे होती. आणि सोडेपर्यंत, तो बाहेर जाईपर्यंत नीट लक्ष देऊन श्वास बघायचे. आपल्या हातांचा स्पर्श छातीवर, आपल्या हृदयस्थानावर होतोय. आपल्या सगळ्यांना ही जाणीव आयुष्यभर लक्षात ठेवायची. यावेळी आपल्याला कळतं की आपण सगळेजण या क्षणाला, या शरीरामध्ये जिवंत असल्याचा अनुभव घेतोय. हृदयाची धडधड सुरू आहे, श्वास सुरू आहेत. आणि हे सगळं अनुभव करणारी माझी बुद्धी, माझी चेतना सुरू आहे.
आपलं काम करतीये. माझा मेंदू या एक एक गोष्टी स्मरणामध्ये ठेवतोय, आपल्या आठवणींमध्ये ठेवतोय, मेमरीमध्ये ठेवतोय. या क्षणाला माझे हात माझ्या हृदयावर, माझ्या छातीवर, त्या परम चैतन्याचे मी आभार व्यक्त करते. मला हे शरीर आणि हे श्वास दिले, ही बुद्धी दिली, हे चैतन्य दिलं, जे मला सांगतंय मी आहे, मी आहे. आय एम. मीच शिवतत्व आहे. शिवोहम, शिवोहम. माझ्या आतमध्ये ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. मी शक्तिशाली आत्मा आहे. मी प्रेम आणि प्रकाश आहे. मी समृद्ध, सर्वज्ञ आणि सर्व व्यापी, सगळीकडे व्यापून असलेला आत्मा आहे. आभार, माझ्या उच्च आत्म्याचे आभार, पंचतत्वांचे आभार, परमात्म्याचे आभार, माझे स्वतःचे आभार. आता आपला उजवा हात आपल्या टाळू भागावर हलका ठेवायचा. 3 वेळा आपल्या टाळू भागावर हलकं टॅप करायचं, म्हणजेच हळूहळू जाग करायचं आपल्या टाळू भागाला. हातांनी स्पर्श केल्यानंतर आपला उजवा हात खाली ठेवायचा. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर, आणि सगळं लक्ष आता जिथं स्पर्श झालाय त्या आपल्या टाळू भागावर. कदाचित आपली दृष्टी, आपले डोळे बंद अवस्थेमध्ये वरच्या दिशेला पाहायला लागतील, जेव्हा आपण आपलं सगळं लक्ष केंद्रित करतो. ही दृष्टी हलकी ठेवायची, फार ताण द्यायचा नाही. आपल्या टाळू भागावर, सहस्रार चक्रावर सगळं लक्ष केंद्रित, सोबतच आपले श्वास सुद्धा अनुभव करायचे. येणारा आणि जाणारा प्रत्येक श्वास लक्ष देऊन बघायचा. जसं काही आपण आपल्या टाळू भागातून श्वास घेतोय, एक होऊन जायचं आपल्या श्वासांसोबत. वैश्विक शक्ती, कॉस्मिक एनर्जी आपल्या टाळूतून प्रवेश करते आपल्या शरीरामध्ये. आपलं सहस्रार चक्र जागृत होतंय, संतुलनात येत आहे. काही क्षण आपण ह्याच अवस्थेमध्ये सगळं लक्ष मस्तकावर केंद्रित करू.
आपलं लक्ष आता आपण श्वासांवर एकरूप होऊन जाऊ आपण आपल्या प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबत. कोणताही बदल करायचा नाही, फक्त अनुभव करायचा आहे. अशी गार हवा माझ्या नाकातून शरीरात प्रवेश करतीये, ती पुन्हा थोडी गरम होऊन शरीराच्या बाहेर जाते. ही श्वासांची साखळी अखंड आहे. तिच्याकडे फक्त बघायचे, अनुभव करायचे. शेवटची 2 मिनिटं. शून्य विचार, पूर्ण मन रिकामं आणि शांत. आपल्या ह्या दिव्य अशा ऊर्जेतून, ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार हो. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3,
2, 1, 0. आपला वेळ घेऊन डोळे उघडू, आभार व्यक्त करू परमात्म्याचे, आपल्या सगळ्यांचे आभार.